संध्याकाळीच पाहिजे बरं, संध्याकाळी पाहिजे. आमचं काही खरं आहे का? निवडणुका 8-10 दिवस, 85 गावं, नंतर अडचणी, शेवटच्या दिवशीच्या गडबडी, त्याचं प्लॅनिंग, इकडं हे ते, अशा अनेक गोष्टी असतात. आणि त्याच्यात याने आट्ट धरला आणि तुमच्यासारख्या माय माऊलींना बोलून ठेवलं म्हणजे प्रेमापोटीच आहे. तुमचे आशीर्वाद मला मिळाले हे माझं भाग्य आहे. असो, नागापूरचं आणि आपलं एक अनोखं नातं हे कायम राहिलंय. माझ्यासोबत आलेले सर्व महाविकास आघाडीचे सन्माननीय सहकारी, आपण सगळे नागापूरकर, माझे सर्व तरुण सहकारी, बाहेर उपस्थित असलेले मला ऐकणारे माझे सर्व मित्र, निवडणूक अंतिम चरणात आहे. चौथ्यांदा विधानसभेला मी सामोरं जातोय. माझंच मला पटत नाही की खरोखर आपण चौथ्यांदा निवडणूक लढवतोय का काय. आणि तुम्ही सांगितलं की बरं होतं काय 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 काय, मी चांदोरीत सभेत बोलणार आहे आता थोडंफार. किती वाजेपर्यंत सभा असते आपली अधिकृत? 10 पर्यंत. नागापूरचं काही असू दे, नागापूरचं सुख असू दे, दुःख असू दे, सार्वजनिक कार्यक्रम असू दे, शिवमहापुराण असू दे, चतुर्थीनंतर ती द्वादशीचा जो काही कार्यक्रम असतो तो असू दे, शक्यतो आपले दर्शन घडावे, आपले आशीर्वाद मिळावे हे कायमच मला वाटतं. मग पायी जाणारी शिर्डीचा दौरा असो, नाही तर गणपतीचा कार्यक्रम असो, सुखदुःख असो, नाही आलो तर आबा आपल्यावरती राग भरला समजायचं. स्वतःसाठी कोण करतंय? प्रेम आहे म्हणून त्याला असं वाटतं की सगळीकडे आलं पाहिजे, आपण मतं मागायला जातो. मी काही प्रयोग आणि प्रेम खूप करून पाहिलं, पण ते फारसं काही मला त्या प्रेमात यश नाही आलं. माणूस कसा प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो वगैरे वगैरे. समजून घ्या तुम्हाला काय समजायचं. उद्याची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवलेली निवडणूक. लोकसभेमध्ये आपण इतिहास घडवला. याच ठिकाणी बगरे सरांची सभा सायंकाळी होती. थोडीशी तिरीमिरी सूर्यास्ताला चालला होता, बारीक किरणामध्ये येत होती आणि तू 11,000 रुपये बगरे सरांना या ठिकाणी दिले. मोठा कार्यक्रम संपन्न केला. बगरे सरांना भरपूर मतं तुम्ही सगळ्यांनी दिली. मलाही कधी नागापूरनं मला कधी उपेक्षित ठेवलं नाही. माझा जीव, माझा देह मला नेहमी सांगत असतो की अनिल, एक जन्म तू घेतलाय आणि एका जन्मामध्ये आईच्या उदरातून तो जन्म घेतला आणि एवढं प्रेम संकलित करू शकला. याचे एकमेव कारण आहे की करता परमात्मा पांडुरंगाच्या कृपेशिवाय आणि आपल्या आशीर्वादाशिवाय हे कदापि शक्य नाही. या प्रेमातून तू कधीच उतराई होऊ शकत नाही. इतकं प्रेम आपली जनता, आपला तालुका तुझ्यावर करते. हा आयुष्यातला प्रत्येक क्षण, हाच आपला परिवार, हेच आपले आई वडील, हीच आपली मुलं बाळं, हाच आपला आधार, हेच आपले आधारवड, आपण त्यांचा आधारवड. या उक्तीप्रमाणे जमेल तेवढं झोपण्याच्या पलीकडे सातत्यानं समाजाच्या हितासाठी मी प्रयत्न करत असतो. त्या प्रयत्नांमध्ये कधी कसूर झाला असेल, कधी मागे पडलो असेल, कधी माझ्याकडनं चूक झाली असेल, कधी एखाद्याच्या कार्यक्रमाला येता आला नसेल, स्वभावाप्रमाणे एखाद्याला कधी ताडकन बोलला असेल, तर हा केवळ एक प्रेमाचं प्रतीक म्हणून मी वास्तवाच्या अनुषंगिक काम करत राहिलो. तुम्हा सगळ्यांची अशी चूक माझ्याकडनं कधी झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. जेव्हा कधी म्हणून मी आमदार निवडून आलो तेव्हा असेल, 14ला असेल, हे सभागृह असेल, पाठीमागची स्मशानभूमी असेल, या गावाचे रोड, अप्रोचचे रोड असतील, समोरचं सभागृह असतील, कॉन्क्रीट असतील, किंग रोड, काय काय अंतर्गत कॉन्क्रीट असतील, मी काहीच उपकार केले नाही. घाट बांधकाम असेल, हे सगळं मी केलं. पुराला काही वेळेस वाहून गेलं तेव्हाही मी आलो होतो. आणि हे काही पदरमोड करून नाही केली, परंतु तू निवडून आला, तुझी जबाबदारी आहे. शासनानं तुला आमदार केल्याच्या नंतर काही ठरवून दिलेल्या चौकटीमध्ये तुला त्या चौकटी तोडून तुला काम करायचं, हे मला कायम माझं मन सांगत असतं. आणि त्या उक्तीप्रमाणे मी या मातीमध्ये काम करत आलेलो आहे. काम करताना चुकतो तोच माणूस असतो, जो चुकत नाही तो देव असतो. आणि चुकलं असेल तर दिलगिरी पुन्हा एक वार तुमची व्यक्त करतो. महाराष्ट्राची संस्कृती बिघडली आहे. 84 वर्षाच्या तरुणाला रस्त्यावर उतरवण्याची वेळ ज्यांनी आणली, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये भाजप फोपावली, बोट धरून भाजप वाढली, अशा शिवसेना प्रमुखांनी गर्जना केली की देश, हिंदुस्थान, आंतरराष्ट्रीय अनेक राष्ट्र ज्यांना घाबरायचे, त्यांच्या मुलाचा म्हणजे आपल्या नेत्याचा, उद्धव ठाकरेंचा पक्ष तोडला. एकाचे 2, दोनाचे 4 केले, संस्कृती घालवली, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं, महागाई वाढली, ईडी, सीबीआय सगळ्या अंगानं. आणि आपणच होतो हे सगळे करणारे. मी होतो, तुम्ही होता. 9, 14, 19 आपण लोकसभेला ज्यांना मतं द्यायला लावली आणि आपण ती दिली केली. आणि 24ला परत आपण पवार साहेबांनी दिलेल्या माणसाला, तुतारी फुंकणाऱ्या माणसाच्या समोर आपण मतं दिली. काही फरक पडला नाही यांना. कोणाला? ज्यांनी इतके वर्ष राज्य केले शेतकऱ्यांच्या म्हणजे
उरावर बसून पुढे गेले. 800 शेतकऱ्यांचे प्राण गेले. दिल्लीला त्यांना जाऊ दिलं नाही. पण यांचा प्राण किंवा यांचा घसा त्याच वेळेस कोरडा पडला जेव्हा भगरे सरांसारखे आपण 32 खासदार महाराष्ट्रानं यांच्या उरावर दिले. कांद्याचे भाव सरळ झाले. अजूनपर्यंत सरळ पहा. टमाटोचे भाव सरळ आहे. भाजीपाल्याचे कारण वेगवेगळी साधनातीचा भाग आहे, निसर्गाच्या नुकसानी आहेत त्यामुळे. परंतु जी धोरणं आंतरराष्ट्रीय पातळीशी संबंधित आहेत असा झटका त्याला महाराष्ट्रानं दिला आणि सातत्यानं एक चांगला भाव जो शेतकऱ्याला अपेक्षित होता तो केवळ लोकसभेमध्ये महाराष्ट्रानं खासदार कमी पाठवले तेव्हा हे जागे झाले. यांना जागा नाही, यांना पळवायला पाहिजे, यांना इथून हद्दपार केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात जी गंदगी झाली, जी घाण झाली, विष्ठेपेक्षा घाण काम केलंय असे आरोप कालच्या दिवशी लोकशाहीमध्ये काम करणारी माणसं. पवारसाहेबांचा जसा चेहरा आहे तसा महाराष्ट्र घडवायचा आहे का अशी जेव्हा लोक बोलतात तर आपल्याला आपण महाराष्ट्रात आहोत की आणि कुठे आहोत असा प्रश्न तुम्हाला पडतो. इतक्या निच्चांकी स्तराला जाऊन विरोधातली लोक तक्रार करतात. राणेंची मुलं काय बोलतात, राणे काय बोलतात, कोणाची ऐपत काय, कोण काय बोलतोय. पवार साहेबांवरती बोलण्याची ऐपत नसलेल्या लोकांनी त्यांच्यावर आरोप करावे. मी आरोप पाहिले 90 आणि 95च्या निवडणुकीला. 90च्या निवडणुकीला मी 17 वर्षाचा होतो आणि 95च्या निवडणुकीला मी 22 वर्षाचा. पवार साहेबांना ज्या ज्या टीका टिप्पणी बाळासाहेब ठाकरे साहेब करायचे त्याला एक दर्जा असायचा. ते एकमेकावरती कधीच बोलायचे नाही. निवडणुका संपल्या की टीका संपली की बरोबर एकमेकासोबत ही लोक राहायची. ही संस्कृती महाराष्ट्राची. संत महात्म्यांची परंपरा, देवादिकांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये इतकी घाण होईल आपण कधीही त्याचा नाटेसाहेब कधीही विचार केला नाही. आणि इतक्या घाणेरड्या लेवलला कुठल्याही स्तरावरील आपण यशस्वी होत नाही. म्हणून त्यांना आमच्या आज बहिणी आठवल्या. बहिणींनी काळजी करायची नाही. काल राहुल गांधींनी सांगितले 3 डायरेक्ट डबल डबो झालं का किती टाळा काढल्या बा. आमच्या बहिणी असं म्हणतात हे आमचं तुमचं आम्हाला फुकटचं नव्हते. आमच्या श्रमाला दाम द्या, आमच्या घामाला दाम द्या. आमचा शेतमाल आहे, आमचं वर्षानुवर्ष आम्ही, आमचे यजमान, आमची भावंड, आमचे बापजादे ही शेती करत आली. या शेतीतनं कमवलेल्या कष्टाच्या घामाच्या उत्पादनाला भाव द्या. आम्हाला कुठलेही पैसे नको अशा मला अनेक महिला सांगतात. बहिणीला द्यायचं, दाजीचे खिशे कापायचे. काय करतात, किराणा माल वाढला, तेलाचे भाव वाढले, गॅस सिलेंडर वाढले, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, इकडून देतात इकडून काढून देतात. हे व्यापारी जे आहेत हे व्यापारी कधीच राज्यकर्ते होऊ शकत नाही. जिस देश का राजा व्यापारी उस देश की प्रजा भिकारी. ही अवस्था आपण अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये गेली 10-12 वर्ष आपण पाहतो. आणि म्हणून ही वेळ आहे महाराष्ट्राची संस्कृती सरळ आणण्याची. पक्ष तोडून, दुसऱ्याला त्रास देऊन, चोऱ्या करून, वरून शिरजोर होऊन तुमच्या समोर मतं मागायला येतात. मस्ती फक्त एवढ्याची की आमच्याकडे पैसा आहे, पाहिजे तसं करू. या पैशाला भीक घालणारा हा महाराष्ट्र नाही. आणि म्हणून माझी नागापूरकरांवरच काय, चांदोली असो, निफाड, नाशिक जिल्हा आणि संबंध महाराष्ट्रामध्ये हीच एक प्रचंड मोठी लहर आहे. मला उद्धव ठाकरेंनी साहेबांनी कधीच सांगितलं अनिल काळजी करू नका, तुम्हाला आम्ही दिलेले. पवार साहेबांनी त्यांनी ठरवून सांगितलं की पोरगं चांगलं आहे, याला तिकीट देऊन टाका, मशालीवर देऊन टाका, नाही तर कशावर द्यायचं ते द्या. हा विश्वास मी संपादित करू शकलो याचं एकमेव कारण तुमचा माझ्यावर विश्वास. मी कधीही इकडे तिकडे ढळलो नाही. खूप लोक भेटले, मला हेही भेटायचे, तेही मला म्हणायचे इकडे मी नाही गेलो काय करायचं बाबा, ठीक आहे आपलीच लोक आहे, त्यांच्याबरोबर काम केलंय, त्यांच्याकडनं काम करून घेतलं. कधी कधी त्यांनी 2-3 वेळा मला आग्रह धरला, म्हटलं येणार आहे तुमच्याबरोबर, येणार आहे. आता शेवटी आपण आपलं माझे आमदार जाऊ तर आपण आपल्या कार्यकर्त्यांना काहीतरी दिलं पाहिजे ना. जरी मी पडलो, तुम्ही तुमची मतं दिली, पण कार्यकर्ते येत राहतात, पाठपुरावा करतात. आणि मग माझे आमदार म्हणून सभागृहात जाणं असेल, सभागृहाच्या बाहेरच जावं लागतं, सभागृहामध्ये परवानगी राहत नाही. आणि मग ते सगळं करत 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 इथपर्यंत आलो. काही तुटवडा स्त्रियांनी झाला असेल, पण तो बॅकलॉग आपण 100% तो अनुशेष नागापूरचा चांगल्या पद्धतीने भरून काढू. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. कायम महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचा आवाज अनिल कदमच्या रूपानं अनेक भाषणं माझी रेकॉर्डला, युट्यूबला पहा, कसेही पहा, असले काही नाही. ह्या तालुक्याचं नाव अनेक सहकार महाराष्ट्रांचं आहेत, त्यांच्या पायाची मी धूळ पण नाही. पण आजच्या काळामध्ये निफाडचं नाव महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गरजत ठेवलंय. एक नाव चालतं महाराष्ट्रभर,
आणि ते नाव माझं नसून तुम्हा सगळ्यांचं आहे, आणि ते म्हणजे अनिल कदम. मी मोठा नाहीये, तुम्ही आहात म्हणून मी आहे, आणि म्हणून मी अधिक काळ नागापूरला तुम्हा सगळ्यांना, सगळ्या अडचणी असतात त्या अडचणीच्या काळात तुम्ही कामाच्या सीझनमध्ये या माया माऊल्यांना 2-2.5 तास बसवले. पुन्हा एक वार तुमची दिलगिरी व्यक्त करतो. दिवस थोडे राहिले. कालचा बुधवार होता, आजचा गुरुवार संपला. येणाऱ्या बुधवारच्या पुढच्या बुधवारी 20 नोव्हेंबर 2024ला सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये आपल्याला आपलं पूर्वीचं चिन्ह नाहीये. तुम्ही यापूर्वी प्रत्येक वेळेस त्या चिन्हाच्या समोर बटन दाबलंय. यावेळेसचं चोरलेलं चिन्हामुळे आपलं चिन्ह मशाल आहे, 1 नंबरला आहे. कदम म्हणजे अनिल कंसात अण्णा साहेबराव कदम. चांगला फोटो पण दिलेला आहे, नीट त्याच्याकडे पाहून घ्या. समोर पहिलं बटन दाबा, कारण मागच्या टायमाला डुप्लिकेट बघरे नागापूरहून मधून गेले काही मतं किती गेले, 47 मतं. कोणालाही त्यांना द्यायचे होते, तुम्ही बघरेंनाच द्यायचे होते आपल्या. ते सगळे पिपानी तुतारीन तू सर, हे सर, ते कोणते सर, हे सर, ते खालून सर, सरांनी सुद्धा मतं दुसऱ्या सरांना दिली. अशी अवस्था झाली बॅलेटमध्ये. कारण तंतोतंत साधर्म्य असलेले मुद्दामून 2 अर्ज भरायचे, सारख्या नावाचे भरायचे. इतक्या खालच्या लेवलला केंद्राची लोक गेली, इतक्या खालच्या लेवलला या राजकारणामध्ये गेली. असा प्रकार महाराष्ट्रामध्ये कधीही आपण पाहिला नाही. म्हणून जबाबदारीनं जोखमीनं प्रथम क्रमांकाचं 1 नंबरची निशाणी समोरचं बटन दाबून मला नसून विकासाला विजय करा, मला नसून नागापूरच्या समस्यांना विजय करा, मला नसून माझ्या महिला भगिनींच्या संरक्षणाला विजय करा, मला विजय न करता या शेतमालाच्या भावाला स्थिरता राहिली पाहिजे त्याच्यासाठी विजय करा, मला नसून सगळ्या आपल्या दैनंदिन गरजामध्ये चुकीच्या पद्धतीने काम चालू नये यासाठी मशालीला मतदान द्या. अनेक विषय बोलण्यासारखं खूप आहे. चांदोरीचे लोक वाट पाहू राहिले. 10च्या आत मला घशामधून सगळं थांबावं लागणार आहे. तुम्ही तुमच्या प्रेमाच्या प्रती कधीच मी उतरवू शकत नाही. अंगाच्या कातड्याच्या चपला जरी केल्या तरी देखील मी तुमचं ऋण फेडू शकणार नाही. महाराष्ट्रामध्ये संख्या आहे, लोकसंख्या आहे 13 कोटी. आमदार होता फक्त 288. एकदा झालो, दोनदा झालो, तिसऱ्यांदा जरी झालो तर चौथ्यांदाच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा मी होईल एवढी खात्री मला तुम्हा सगळ्यांवर आहे. ते होण्याच्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी मला संधी द्यावी एवढी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. चुकलं कुठलं माफ करा, आणि जे काही करेल ते चांगलं करेल, समर्पित जीवन देईल. हा जन्म निखळ लोकसेवेसाठी आणि तुमच्यासाठी एवढा शब्द तुम्हाला देतो आणि माझ्या शब्दांना विराम देऊन आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.